नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल आणि ठीकच राहायचं. तर आज काय आहे आपल्याला माहीतच आहे, गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमाचा अर्थ काय? आपल्या सगळ्यात आधी मुलांसाठी गुरु कोण असत्या? तर आपली आई, त्यानंतर आपले शिक्षक, आणि त्यानंतर आपल्याला जी कोण मोठी माणसं आपल्या जीवनात भेटतात आणि चांगल्या गोष्टी सांगतात, ते पण त्यांना पण गुरुचंच स्थान मी देईल. म्हणजे गुरुसारखंच मान सन्मान देणार. कसं, चांगल्या गोष्टी सांगणारी कमी असतात आणि वाईट शिकवणारी जास्त असतात. तर त्यातलं आपण काय घ्यायचं? आणि वाईट माणूस पण वाईट परिस्थितीमुळे झालेला असतोय, पण आपण त्यातनं चांगलंच घ्यायचं. आणि वाईट माणसानं पण त्याची जिंदगी चांगलीच करायची आणि आपल्या घरच्यांना आणि आपल्या जीवनाला सुखी आणि समाधानाने जगून जायचं धर्तीवरनं जाताना. तर गुरुपौर्णिमाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा काकूतर्फे आणि बंगाळे परिवारतर्फे. आता व्लॉग कधी येतो आहे काय माहीत नाही मला, म्हणजे जरा उशीर लागतो. काहीतरी अडचणी असतात, काहीतरी घरातली कामं असतात आणि धावपळ असतात, त्यात उशीर होऊन जातो जरा. तर माफ करत जावा काय उशीर झाला तर व्लॉगला. नाहीतर म्हणजे लगेच तुम्ही म्हणता, कमेंट करता की काकू ही 8 दिवसाचा आहे, काकू ही आधीच आहे. पण ते काय होते, तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायसाठी की नाही, मी म्हणते उशीर जर झाला असला तरी आपलं अपलोड करत जावा. म्हणजे माझ्या मनातले जे 2 गोष्टी असतात ना चांगल्या, ते तुम्हाला सांगायच्या असते. त्या जसं माझी पोरं आहेत तसंच मला सांगू वाटतं. त्यासाठी मी म्हणत असते जरा उशीर होऊ दे, उशीर झाला तरी टाका, डिलेट करू नका. या असं काहीतरी अडचणी आल्या तर मग राहून जातो, तर नाही टाका जाते. म्हणून का नाही, आपल्या आईचं मान सन्मान जर वाढवायचा असला ना आपल्याला, तर पहिलं आपल्या घरातल्या आईवडिलांच्या गोष्टी ऐकायच्या. त्यांनी काय करतात, कशी पैसा आणतात, कशी कमवून आणतात, कसं घर चालवतात, कसं आपल्याला सगळे सुखसुविधा पोचवतात. आपल्या पाहिजे तेवढ्या अटी आपल्या मान्य करतात. पण अटी करू नका आणि अटी मान्य करायला त्यांना भाग पाडू नका. साधं सिंपल जगा, मुलं असू द्या मुली असू द्या. कसं असतंय, आईवडील आहे ना तर धर्तीवर तुम्हाला मान मर्यादा इज्जत 2 गोष्टी चांगल्या सांगितलेल्या, तुम्हाला समाजात कसं राहायचं कसं जगायचं हे आईवडील शिकवत असतात. दुसरं कोण सांगत नाहीत आणि दुसरं कोण सांगू बी शकत नाही. काय की त्यांना त्यांच्या घरातलं पण पडलेलं असतं, त्यांना त्यांच्या घरातल्या जबाबदारी असते त्या. असं आपण दुसऱ्यांना आपण काही चुकीचं नाही, सगळ्याला आपापली जबाबदारी असते त्या. त्यामुळं दुसऱ्यांवर अवलंबून न राहता आपल्याला पण सद्बुद्धी दिलेली आहे देवानं. जसं एखाद्या म्हणजे आईला सगळं देवानं घडवून पाठवलेलं आहे मुलांसाठी, मुलांच्या रक्षणासाठी, एक घर चालवायसाठी. एक आपल्या आईच्या घरातनं नंतर नांदायच्या घरी जाऊन तिथं आपल्या चांगल्या गोष्टीचा उजेड करून आपल्या जीवनाचा काय असेल ती चांगल्या प्रकारे आपल्या जीवनात उजेड करायसाठी पाठवलेलं असते. तर असे 2 घरं असतात मुलांना पण तसं असते. पण कसं राहायचं, काय राहायचं आणि कुणी काय सांगितलं पाहिजे, कुणी काय शिकवलं पाहिजे, ह्या गोष्टी हे नाही करत त्या. काय ह्या गोष्टी एकदम छोट्या आणि मामूली गोष्टी आहेत त्या. कोणी शिकवलं नाही पाहिजे, कोणी सांगितलं नाही पाहिजे. आपलं मनानं आपण दुनियात बघतो, आपण दुनियात जातो, आपण बाहेर जातो, इकडं तिकडं फिरतो. त्यावेळेला आपण कसं, जी बाहेरची गोष्टी असते त्या, ज्या गोष्टी आपल्या आईवडिलांना आवडत नाही, ज्या गोष्टी नावं ठेवायसारख्या असतात, त्या गोष्टी आपण लवकर घेतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या असते त्या चांगल्या गोष्टी, कामाच्या असू द्या या दुसऱ्या काहीतरी शिकायचं असू द्या या अभ्यासाचा असू द्या, आणि आपल्याला एक चांगला माणूस घडवण्याच्या असू द्या, ह्या गोष्टी आपण ना ते शिकायला उशीर करतो. तर वाईट गोष्टी शिकू नका आणि चांगली गोष्ट शिकत राहा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी हेच सांगेल तुम्हाला सगळ्यांना की आईवडिलांना त्रास देऊ नका. आईवडिलांनी चांगलं सांगितलेलं चांगलं घडवून दाखवा. आईवडिलांनी पैसा लावलेला असतो तुम्हाला शिकवायला, मोठं करायला. त्यांच्या जीवाचं रान केलेलं असतं आणि एक क्षण तुमच्यासाठी जगलेले असतात ते. तर त्यांना पण आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यांना पण त्यांच्या अडचणी असतात. काय आपलं सुखदुःख असू द्या, एखादं थोडंसं पैसे असू द्या, त्यांच्या हातात पण थोडं पैसे ठेवलं पाहिजे आणि आपल्याजवळ पण पैसे हातचा ठेवला पाहिजे. आणि आपल्याला आपल्या आईवडिलांनी सांगावं आणि मग आपण करावं अशी गोष्ट कधीच करायची नाही. आणि आईवडिलांनी 1ही रुपया स्वतःसाठी खर्चलेला नसतो. त्यामुळं ना
आईवडिलांचं पण पहिलं काळजी घ्यायची. लग्न झालं तरी पण आईवडिलांची काळजी घ्यायची. मुलं आत्ताची कशी करतात, लग्न झालं की आईवडिलांना पूर्ण विसरून जातात. तसं नाही करायचं. कसं असतं, त्यांनी आपल्याला हितावर आणलेलं असतं आणि आपल्या लग्नाचं पण त्यांनीच आपल्या काळजी घेतलेली असते. तर आपण काही अडचणी आल्या, काय आलं तर आपण आपल्या आईवडिलांनाच पहिलं जातो सांगायला. आणि अडचणी जेवढ्या येतात त्यावेळेला आपल्याला आईवडीलच आठवतात. मग असं का? मग आपल्याला अडचणी आल्यावर आपल्या आईवडील आठवले पाहिजे. आपल्या आईवडिलांचं कष्ट दिसतं आणि आपल्या आईवडिलांचं म्हणजे सहारा आपण हुडकाय जातो की आपल्याला कोण आहे आता, चला आईला सांगूया, पप्पाला सांगूया, आईला सांगूया, वडिलाला सांगूया, असं करतो. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटत नाही की आपण कधी आईवडिलांना मनानं, त्यांनी कधी म्हणायच्या आधी आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि त्यांना एक निश्चिंत ठेवलं आहे, म्हणजे टेन्शन फ्री ठेवलं आहे. तर अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्या गोष्टी अडचणीच्या ज्या पण असत्या त्या जीवनात, मुलांच्या असू द्या, मुलींच्या असू द्या, त्यावेळेला आई आणि वडीलच कामाला येणार, दुसरं कोण कामाला येणार नाही. आणि तुमच्या संग पळापळी करायला पण तेच पळणार. कितीही अडचणी आल्या, हातातलं काम सोडून, हातातलं जेवण सोडून, हातातला जीवाला कितीही त्रास झालेला असू द्या, दिवसभर काम केलेलं असू द्या, तरी तेवढ्यातनं पण तेच तुम्हाला मदतीला धावणार आहे, दुसरं कोण धावणार नाही आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. तर आपण गुरुपौर्णिमा फक्त वर्षातनं एकदा गुरुपौर्णिमा साजरी करायची नसते, या बोलून दाखवायचं नसतं, या स्टेटस ठेवायचा नसतो. स्टेटस आपल्या डोक्यात हमेशा राहिला पाहिजे. आपल्या घरातल्यांचा मान सन्मान, आईवडील असू द्या, बहीण भाऊ असू द्या, आपले शिक्षक असू द्या, आपल्या आजूबाजूला जे मोठी माणसं असतात त्यांना पण आपण उद्धट वागायचं नाही, त्यांना पण आपण वाईट गोष्टी बोलायच्या नाही त्या. आणि आजूबाजूला आपण राहतो तर त्या लोकांना पण आपला त्रास नाही झाला पाहिजे. हेच गुरुची शिक्षा असते. एक गुरु काय म्हणतात, आपलं एक चांगला माणूस घडा, त्यासाठी आपण गुरुला आपण हे करतोय, म्हणजे शिक्षक लोकांना. आईच्या नंतर, आईवडिलांच्या नंतर शिक्षक लोक असतात. शिक्षक लोकांच्या नंतर आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांचा पण मान सन्मान केला पाहिजे, त्यांचा पण विचार केला पाहिजे. कुठं कचरा टाकताना त्यांचा विचार केला पाहिजे, नको, ते पण माणसं आहेत. आपण जसं आपल्या घरातला कचरा बाहेर नेऊन फेकतो, तर त्याला स्वच्छता करायचं पण आपल्यात हिंमत पाहिजे. नाही तर मग हां चला आपल्या घरातनं निघालाय ना बस, दुसऱ्याच्या दरवाज्यात काही का होईना, असं नाही. मग की कसं झालं सांगू का तुम्हाला, मग गुरु आणि आईवडील आणि आपल्याला कितीही ज्ञान दिलं तर आपण वर्षातनं एकदा साजरं करायचं, त्याला काय अर्थच नाही आहे. आपण जगताना कसं जगायचं की कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, आईवडिलांना नाही, बहीण भावांना नाही, आजूबाजूला नाही, कुठंच नाही झालं. आपलं नॉर्मल जगायचं. नॉर्मल जगायला काही पैसा लागत नाही, काही कष्ट लागत नाही, काही नाही, सिम्पल जगायचं आहे. आपलं एकदम चांगलं जगायचं. आपलं सकाळी उठायचं, आपल्या घरातल्या माणसाला हेल्प करायची, आपलं पण पटपट आवरायचं. शाळा असू द्या, कॉलेज असू द्या, काही क्लास असू द्या, सगळ्यांना जर आपल्याला जायचं इकडं तिकडं, तर आपण काय करतो, आईवर एकटीवर कामाचं ओझं देतोय. तर असं आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपल्या आईला पण थोडासा आराम पाहिजे असतो. आपण क्लास करून, कॉलेज करून येऊच तर आई आपली राबत असते किचनमध्ये. किचनचं झालं की दळपं असतात, दळपं असले की धुणं भांडे असतं, धुणं भांडे झालं की बाकीची कामं असतात, कपडे असतात, कपडे घडी करायचे असतात, कपडे प्रेस करायचे असतात, कुठं जायचं असतं, तुमच्यासाठी दुसऱ्या दिवशीची जुळणी करून ठेवायची असत्या. तुम्हाला शाळेत कॉलेजमध्ये काय अडचणी असल्या तर त्या अडचणी पार पाडायच्या असतात. तर दिवसभर त्यांना कामातनं म्हणजे असा टाईमच मिळत नाही, स्वतःसाठी वेळ काढायलाच येत नाही. मला माहीत आहे ना, माझी पण 3 मुलं आहे, ती मला पण माहीत आहे कसं कसं होतं आहे. तर अशा अडचणी आपल्या आईच्या जाणल्या पाहिजे त्या तुम्ही, की आई आपले दिवसभर सकाळी उठल्यापासून राबत असत्या. वडील आपले दिवसभर सकाळ आपल्याला उठल्या जे जातात ते रात्री झोपायला काम करून येतात. तर आपण वडिलांची हेल्प करावं. वडिलांची एखादा कपडा असला तर धुवून धावून वाळवून घडी करून प्रेस करून ठेवला पाहिजे. रुमाल असला तर वेळेवर रुमाल धुवून धावून वाळवून एक कॅरीबॅग करायची, त्यात कॅरीबॅगमध्ये घडी करून गाठ मारून ठेवणे. म्हणजे वेळच्या वेळेला आईला वडिलाला आपली थोडीशी मदत झाली ना तर ती पण एवढी आभाळ एवढी असत्या. तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या पण केल्या पाहिजे. त्या मुलं असू द्या, मुली असू द्या. काम करायला मुलगा आणि मुलगी काही नसतं. माझ्या पोरांना मी सगळं शिकवलं म्हणजे का, तर येणाऱ्या मुली पण असल्या तरी त्यांना पण आपण फक्त ते बाहेरच्या आल्या त्या म्हणून त्यांनाच राबवायचं असं नाही. आपण सगळ्यांनीच मिळून करायचं. मिळून केल्यानं काय होतं आहे, पटपट आवरतं आहे. आणि एखादा माणूस काम करून करून आजारी पडलं तर ते आजारी पडलं तर घर आजारी पडतं आहे. तर ते घर आजारी नाही पडलं पाहिजे आणि त्या माणसाला पण आराम मिळाला पाहिजे. आणि आपल्या सगळ्यालाच घरातल्यांना टेन्शन राहत नाही, टेन्शन फ्री राहतो आपण. ना दवाखाना झंझट लागत मागं, ना
टेन्शन होत, ना दुसऱ्या माणसाला त्रास होत, आणि दुसऱ्या माणसाच्या भावना जाणल्या पाहिजे. त्या मेन म्हणजे घरातल्या माणसाच्या, बहीण राबत असली तर बहिणीची जाणली पाहिजे, भाऊ असला तर भावाचं, वडील असले तर वडिलांची, आई असली तर आईची. म्हणजे घरातल्या प्रत्येक सदस्याचं एकमेकांनी काळजी घेतली ना तर त्याला घर ना, त्या घराला सुख आणि समाधानी व्हायला उशीर लागत नाही. तर गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने मी तुम्हाला काय सांगितलं ते तेवढं लक्षात ठेवत जावा. अडचणी आल्या तर कोण येत नाही आपल्याला, दुनिया पुरी आपली नसती, आपण एकटंच असतो त्या दुनियात. ज्या वेळेला आपल्याला अडचणी असतात ना त्यावेळेला आपण एकटा असतो, हे लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपला चांगली वेळ असते त्यावेळेला आपल्यासंग दुनिया असत्या, हे लक्षात ठेवून चालायचं. आत्ताच्या मुलांनी मुलींनी कोणाला त्रास देऊ नका, आपण पण चांगलं राहायचं आणि आपलं जीवन पण सुंदर आणि सुखमय बनवायचं. तर चला आता जाऊया. मग काही जर कुठलीही आपण म्हणजे शुभेच्छा असू द्या, कुठला दिवस चांगला आपल्याला मनवायचा असला तर साजरी करायचा असला तर आपण एकच दिवस नाही करायचं, आपण 12 महिने असं ठेवायचं डोक्यात की हां ह्या दिवसाला आपण कसं शांतीनं आणि चांगल्या ह्याच्यात सुरळीत पार पाडू. हे दिवस चांगला गेला पाहिजे, सुखमय आणि शांतीनं दिवसाची रात्र झाली पाहिजे आणि दुसरा दिवस उगवला पाहिजे. तर असं आपण करत राहायचं. एकच दिवस आपला साजरी केला म्हणजे झाला नाही. सण असू द्या नाही काय असू द्या, सण पण रोज करता येते. कसा तर जिकडं तिकडं काटकसर केली ना तर थोडंसं आपण भाजी भाकरी असू द्या ते आपल्याला कडपर्यंत आपल्याला साथ देणार, त्याला सणच म्हणायचा. गरीबाला कसं असते, टेन्शन असते सकाळच्या जेवणाची संध्याकाळच्या जेवणाची, तसं गरिबानं पण सकाळ 4 दिवसाच्या जेवणाची आत्तापासून आपण काळजी घेतली ना तर आपल्याला कधी अडचण येणार नाही, आपण कधी उपाशी राहणार नाही, आपल्याला कधी पैसे कमी पडणार नाही, आपल्याला कधी कोणाशी हात पसरायला लागणार नाही. तर हे सगळं ना आपण लक्षात ठेवायचं आणि जगायचं. तर चला आता